विधानसभेलाही लोकसभेसारखेच निकाल लागतील, शरद पवारांना विश्वास। काँग्रेस मुक्तीची घोषणा देणाऱ्या मोदींनी भाजपच्या जागा किती घटल्या ते बघावं, असाही दिला सल्ला। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस। अर्थसंकल्पावरती चर्चा होणार। शेतकऱ्यांसह विविध मुद्द्यांवरती आजही विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत। उद्धव ठाकरेंची भेट घेतल्याचं वृत्त। शिवसेनेचे आमदार विप्लव बाजोरिया आणि माजी आमदार गोपी किशन बाजोरिया यांनी फेटाळलं। वृत्त खोडसाळपणाचं असल्याचाही केला दावा। विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी राज्य सरकारचा नवा फंडा। प्रताप सरनाईक आज मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्याची मागणी करणार। मुंबईमध्ये भाजप कोर कमिटीची बैठक सुरू। विधान परिषदेच्या 5 जागा आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं या बैठकीला महत्त्व। आमची आघाडी हाच आमचा चेहरा। मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासंदर्भात शरद पवारांचं स्पष्टीकरण। तर पवारांचं वक्तव्य योग्यच। उद्धव ठाकरेंच्या नावाचे संकेत देणाऱ्या राऊतांची सारवासारव। पुण्यातल्या वानावडीमध्ये टँकर चालवणाऱ्या अल्पवयीन मुलाकडून अपघात। टँकरच्या धडकेमध्ये काही मुलं आणि महिलाही जखमी। समृद्धी महामार्गावरती जालन्यातल्या कडवंची गावाच्या जवळ 2 कारचा भीषण अपघात। 6 जणांचा मृत्यू, 4 जण जखमी। ग्रेटर नोएडामध्ये बांधकाम सुरू असलेल्या घराची भिंत कोसळून 6 मुलं दबली। 3घांचा मृत्यू, 3 जण जखमी। खोडना गावातली घटना। संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज संध्याकाळी पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करणार। तर तुकोबांच्या पालखीचा आज आकुर्डीमधल्या विठ्ठल मंदिरामध्ये पहिला मुक्काम। भारत आणि दक्षिण आफ्रिका संघामध्ये आज अंतिम सामना। भारतीय वेळेनुसार आज रात्री 8 वाजता या सामन्याला सुरुवात होणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।